खरं तर ना मलाच कळत नाही यार काय सुरू आहे सगळं. पण मी दादासोबत असं नव्हतं वागायला पाहिजे. खूप वाईट बोललो ना ग त्याला मी. नाही नाही नाही, तुम्ही शांत व्हा आधी. हे बघा प्रीतम, तुम्हाला पश्चाताप होतोय ना, मग माफी मागायला का कमीपणा वाटतोय? तुम्ही जर चूक केलीये, तुम्हाला त्या चुकीची जाणीव आहे, तुम्हाला पश्चाताप होतोय, तर मग हाकून टाका ना दादांची माफी. तुम्हालाही बरं वाटेल. असं खोलीमध्ये बसून उदास राहून काय होणार आहे? तुम्ही बोललात तर दादांना पण बरं वाटेल आणि असे भावाभावामधले संबंध असे तुटता कामा नयेत. दादा मला माफ करेल का? तिथं बघा, आदित्य दादा खूप समजूतदार आहेत. त्यांचं खूप प्रेम आहे तुमच्यावर. आणि मला खात्री आहे, तुम्ही जर मनापासून त्यांची माफी मागाल ना, तर ते नक्की तुम्हाला माफ करतील. आणि बघा ना प्रीतम, आपण इथे नसताना दादांनीच आईंची काळजी घेतली आहे ना. त्यामुळे त्यांच्या त्या प्रोजेक्टचं पण किती नुकसान झालंय, ऑफिसच्या कामाचं नुकसान झालंय. त्यामुळे ते ऑलरेडी खूप स्ट्रेस्ड आहेत, टेन्शन मध्ये आहेत. त्यात तुम्ही त्यांच्याशी असं वागल्यावर ते नक्कीच दुखावले गेले असणार. म्हणून सांगते की तुम्हाला आता तुमच्या चुकीची जाणीव झाली आहे, पश्चाताप झालाय, तर तुम्ही जाऊन त्यांच्याशी एकदा बोला, त्यांची माफी मागा. तुम्हालाही बरं वाटेल आणि त्यांनाही. हे बघा प्रीतम, माफी मागितल्याने कोणीही लहान होत नाही, उलट नाती घट्ट होतात. त्यामुळे मला खात्री आहे, दादा तुम्हाला नक्की माफ करतील. बरोबर बोलतेस तू प्रिया. म्हणजे माफी मागून माझं मन पण हलकं होईल नाही का? मी दादाची माफी मागतो. हो. किती सुंदर चित्र काढलंय श्रीकांत. अरे तू कधी आलीस? कळलंच नाही मला. जेव्हा तू तुझ्या चित्रात आणि गाण्यात रमला होतास ना, तेव्हाच आली आहे. हे चित्र काढताना मस्त तंद्री लागली होती. त्याच्यात तू कधी आलीस कळलंच नाही मला. खूप दिवसांनी पेंटिंग करतोय ना. अहिल्या, तुला खरं सांगू का, हा ब्रश हातात घेतला ना की वेळेचं भानच राहत नाही मला. हे रंग खूप वेगळं समाधान देतात मला. आणि ही चित्र तर वेगळ्याच जगात घेऊन जातात मला. त्या जगात गेलं ना की सगळ्याचा विसरच पडतो मला. काही क्षणासाठी का होईना, पण वास्तविक जगापासून लांब जातो मी. आपलं आपलं जग, जे मी बनवलंय. श्रीकांत, खरंच मला तुझं ना खूप कौतुक वाटतं रे. म्हणजे तू मला बघ ना, कंपनीच्या कामात मदत करतोस आणि त्याच बरोबर तू तुझा हा छंद पण जोपासलायस. किती छान. फक्त ह्या सगळ्यात एका गोष्टीचं मला वाईट वाटतंय. कुठल्या? आता किती वर्ष झाली आपल्या संसाराला, पण मी तुझ्या या पेंटिंग्स बद्दल काहीच नाही करू शकले. आणि तुझी ही कला ह्या 4 भिंतीतच कैद राहिली. काही विचार करतेस का? उलट तुझी साथ आहे म्हणून मी माझ्या कलेला वेळ देऊ शकतोय. काय? हो, ते बरोबर आहे, पण मला ना एक कल्पना सुचली. कुठली कल्पना? तुझी ही कला अख्ख्या जगासमोर आणायची. म्हणजे काय म्हणायचंय का तुला? म्हणजे तुझ्या या पेंटिंगचं प्रदर्शन भरवायचं. प्रदर्शन वगैरे? नाही नाही नाही, काहीतरी घेऊच. खूप अवघड असतं ते. आणि तसंही कोण येणार आहे? नको नको. आणि माझी चित्र तशी काही ग्रेट वगैरे नसतात. नको काहीतरी. काय श्रीकांत,
तुझी चित्र किती चांगली आहेत हे मला माहितीये. आणि प्लीज, लोक येणार आहेत हे बघायला. मी ठरवलंय ना, बस मग झालं. लवकरात लवकर आपण तुझ्या चित्रांचं प्रदर्शन भरवायचं. आता काय बोलणार मी? काहीही बोलू नकोस, फक्त तुझी पेंटिंग तयार ठेव. आता तुझी ही कला अख्ख्या जगासमोर येणार. मला तुझं झालेलं कौतुक बघायचंय. दादा, दादा, हा कुठे गेला आता? प्रीतम बाबा, तुम्ही इथे, तुम्हाला काही हवंय का? नाही नाही, मला काही नको आहे. ॲक्च्युली मी जरा दादाला भेटायला आलो होतो, पण तो नाही आहे इथे. कुठे गेलाय काय माहीत. तू पण त्यालाच भेटायला आली होतीस का? नाही नाही, ते आदित्य बाबांचे कपडे होते ना धुवायसाठीचे, ते न्यायला आले होते. अच्छा, पण तुला काय माहिती आहे का कुठे गेलाय तो? आदित्य बाबा तर चेन्नईला गेलेत ना. काय? हो, चेन्नईला? असं अचानक कसं काय? म्हणजे ते काय, ते त्यांचं नवीन प्रोजेक्ट आहे ना, त्या संदर्भात काहीतरी काम आलंय. त्यानिमित्ताने त्यांना अर्जंट जावं लागलं. घाईघाईत आवरून त्यांना कसं बसं निघावं लागलं. पण असं न सांगता कसं काय निघून गेला? तुमचं काही महत्वाचं काम होतं का आदित्य बाबांकडे? नाही, काम नव्हतं माझं. ॲक्च्युली मला त्याची माफी मागायची आहे. म्हणजे मी त्याला जे काही बोललोय त्याच्यानंतर त्याला किती वाईट वाटलं असेल. चेन्नईला जायच्या आधी एकदा भेटायला हवा होता तो. पण ठीक आहे, हरकत नाही. मी तो आल्यावर त्याला भेटेन. आलोच. आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की श्रीकांत किती सुंदर चित्र काढतो. आणि मला असं वाटतं की आता श्रीकांतच्या या चित्रांना एक मोठं स्वरूप यायला हवं. म्हणजे नेमकं काय करायचं ठरवलंय तुम्ही? म्हणजे श्रीकांतची चित्र आपल्या घराच्या भिंतींवरच राहायला नको असं मला वाटतं. ती अख्ख्या जगासमोर यायला हवी. तुम्हाला काय वाटतं? म्हणजे यासाठी एक मोठं प्रदर्शन भरवायला हवं असं मला वाटतंय. अरे वा, ही खरंच खूप छान कल्पना आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहितीये की बाबा किती सुंदर चित्र काढतात. ह्यांच्या चित्रांचं जर चित्र प्रदर्शन झालं ना तर मज्जाच येईल. एकदम बरोबर. इनफॅक्ट आपल्याला हे खूप आधी करायला हवं होतं. हो, पण अजूनही वेळ गेलेली नाहीये. आणि मला असं वाटतं की अजून वेळ घालवायला नको. आणि हे प्रदर्शन आपण लवकरात लवकर भरवायला हवं. आणि ह्याची सगळी जबाबदारी मला आदित्यवर द्यायची, कारण तो एक चांगला ऑर्गनायझर आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यामुळे तो ते सगळं व्यवस्थित पार पाडेलच. आणि मोहन, आदित्य सोबत ही जबाबदारी तू घेशील. हा, तुम्ही अजिबात काळजी करू नका वहिनी. आणि खरं सांगू तर आदित्य सोबत असला ना की कामाची काळजीच नसते बघा.